25 ते 30 लोकांसाठी पार्टीसाठी किंवा फूड ऑर्डरसाठी साहित्याच्या योग्य प्रमाणात 3 प्रकारचे पदार्थ कसे बनवायचे ते पाहूयात. यामध्ये रसरशीत भरलेली वांगी, मिक्स व्हेज आणि मस्त खमंग मसाले भात कसा बनवायचा ते पाहणार आहोत. घरी एखादी पार्टी असेल, पाहुणे येणार असतील तर अतिशय सोप्या पद्धतीने हे तीनही महाराष्ट्रीयन पदार्थ बनून तयार होतात. तर सुरुवातीला अतिशय स्वादिष्ट आणि रबरबीत मिक्स व्हेज कसं बनवायचं ते पाहूयात. यालाच आपण कुर्मा सुद्धा म्हणतो. तर त्यासाठी सुरुवातीला मसाला बनवून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एका नारळाचे बारीक काप करून घेतले. 60 ग्रॅम लसूण आणि 30 ग्रॅम आलं घेतलं. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 इंच आलं घेतलेलं आहे. 20 ग्रॅम मगज बी घेतलेले आहेत. 3 चमचे मगज बी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते. 25 ग्रॅम मिरची आहे. 9 ते 10 मिरच्या वापरू. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी बारीक पेस्ट करून घेतली. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 600 ग्रॅम कांदा बारीक वाटून घेतलेला आहे. मीडियम आकाराचे 5 ते 6 कांदे घ्यायचे. तर कुर्म्यासाठी हा सगळा मसाला बारीकच वाटून घ्यायचा, म्हणजे भाजी चांगली मिळून येते आणि मसाला सुद्धा भाज्यांमध्ये चांगला मुरला जातो. आता या भाजीसाठी एकूण 300 ग्रॅम तेल वापरणार आहे. यातलं थोडंसं तेल कढईमध्ये काढून घेतलं. यामध्ये 600 ग्रॅम फ्लॉवरचे तुरे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला अगदी रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचं नाही, अगदी हलकासा रंग बदलेपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचं. असं तेलामध्ये थोडंसं परतून घेतल्यामुळे याचा कच्चा फ्लेवर निघून जातो आणि त्यामुळे या भाज्या सुद्धा चवीला छान लागतात. फ्लॉवर काढून घेतला. आता त्याच तेलामध्ये 300 ग्रॅम फरसबी घेतलं. फक्त 2 ते 3 मिनिटे हे सुद्धा तेलामध्ये तळून घेतलं. तळून घेण्याऐवजी या भाज्या गरम पाण्यातून सुद्धा उकळून काढू शकता. याच तेलामध्ये 300 ग्रॅम गाजराचे काप सुद्धा तळून घ्यायचे. तर या भाज्या तळून घेण्यासाठी अगदी जास्त तेल वापरायची सुद्धा गरज लागत नाही. गाजर तळून झाल्यानंतर 800 ग्रॅम बटाट्याचे काप घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता बटाट्याचे काप अगदी मोठे मोठेच कट करून घेतलेले आहेत. कुर्म्यासाठी सगळ्या भाज्या अगदी बारीक चिरून न घेता थोड्याशा मोठ्या मोठ्याच कट करून घ्यायच्या. तर हे पहा बटाट्याचा सुद्धा हलकासा रंग बदललेला आहे, हे सुद्धा काढून घेतलं. आता या उरलेल्या तेलामध्ये काजू सुद्धा तळून घेऊयात. तर इथे मी 40 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, पाव कप घेऊ शकता. याचा सुद्धा हलकासा रंग बदलला की काढून घ्यायचे. आता उरलेलं सगळं तेल कढईमध्ये घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम करून घ्यायचं. यामध्ये 2 चमचे मोहरी, 2 चमचे जिरे आणि 1 चमचा हिंग घेतलेला. आता यामध्ये खडा मसाला सुद्धा काढून घेतला. यामध्ये 3 ते 4 तमालपत्र, 4 ते 5 चक्रफूल, 5 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा लवंग घेतलेली. हा खडा मसाला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा. आता तेलामध्ये सुरुवातीला कांद्याची पेस्ट आपल्याला परतून घ्यायची, कारण कांदा सुरुवातीला भाजून घेतला नव्हता. त्यामुळे या कांद्याच्या पेस्टला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय. यामुळे याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जातो. तर हे पहा 6 ते 7 मिनिटे कांदा चांगला परतून झालेला आहे. हलकासा याचा रंग बदललेला आहे. आता यामध्ये 300 ग्रॅम टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे. 3 ते 4 मोठ्या आकाराचे टोमॅटो इथे मी वापरलेले. टोमॅटो सुद्धा चांगला परतून घ्यायचा, याला सुद्धा तेल सुटायला हवं. या भाजीसाठी मसाला चांगला परतला गेला तर भाजीला चव सुद्धा चांगली आहे. तर हे पहा या मसाल्याला आता मस्त तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये सुरुवातीला बनवून घेतलेली नारळाची पेस्ट सुद्धा काढून घेतली. ही कढई फक्त मसाला परतून घेण्यासाठी मी वापरलेली आहे. हा मसाला छान परतून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार. आता ही पेस्ट सुद्धा 7 ते 8 मिनिटे चांगली परतून घ्यायची. त्यामुळे सतत हलवत राहायचं तेल सुटेपर्यंत. हा सुद्धा मसाला चांगला आपल्याला भाजून घ्यायचा. यामध्ये अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आणि मिक्स करून घेतलं. आणि हे पहा कढईच्या तळाला आता तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. याचा रंग सुद्धा हलकासा बदललेला आहे. आता यामध्ये कोरडे मसाले घालूयात. तर इथे मी 2 चमचे हळद घेतलेली आहे, 4 चमचे धनेपूड घेतलेली आहे. त्यानंतर 4 ते 5 चमचे गरम मसाला किंवा गोडा मसाला वापरायचा. 5 चमचे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे आणि 3 चमचे साठवणीचं लाल तिखट घेतलेलं आहे. या सगळ्या मसाल्याचं वजनी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. आता हे सगळे कोरडे मसाले घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा 4 ते 5 मिनिटे हे आपल्याला चांगलं परतून घ्यायचे, म्हणजे या मसाल्याला आणखी तेल सुटतं, रंग सुद्धा चांगला येतो. सगळ्यात शेवटी 2 चमचे कसुरी मेथी थोडीशी चुरून घेतली. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे खाली मसाला लागणार नाही. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता हा मसाला मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे, कारण यामध्येच मी मिक्स व्हेज म्हणजे कुर्मा बनवणार आहे. यामध्येच 1 लिटरभर पाणी सुद्धा घेतलं. पाणी थंड न वापरता गरम पाणी वापरायचे. 3 चमचे यामध्ये मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ वापरू शकता. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये तळून घेतलेल्या भाज्या घालूयात. तर सुरुवातीला थोड्याशा तेलामध्ये परतून घेतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये काढून घेतल्या. त्यानंतर 300 ग्रॅम म्हणजे 1.5 कप इथे मी वाटाणा घेतला. आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. ही मिक्स व्हेज भाजी जास्त सैलसर नसते, त्यामुळे थोडंसंच पाणी घालून या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्यात. आता यामध्ये अर्धा लिटरला थोडंसं जास्त गरम पाणी यामध्ये मी घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं, पण अगदी 100% हे झाकण आपल्याला बंद करायचं नाही. थोडीशी कडेला जागा सोडायची, म्हणजे या भाजीला कट सुद्धा चांगला येतो.
तर जवळजवळ 10 मिनिटानंतर याला आता उकळी आलेली आहे. आता यामध्ये तळून घेतलेले काजू काढून घेतले. पुन्हा चांगलं मिक्स करून घेतलं, झाकण लावायचं आणि भाज्या चांगल्या मऊ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. तर मीडियम फ्लेमवरती 15 मिनिटे या भाज्या चांगल्या शिजवून घेतलेल्या आहेत आणि हे पहा सगळ्या भाज्या परफेक्ट शिजलेल्या आहेत. भाज्यांमध्ये मसाला सुद्धा चांगला मुरलेला आहे. आता भाजीला आणखी चव येण्यासाठी यामध्ये पाव कप किंवा 50 ग्रॅम तूप घेतलेलं आहे. यामुळे भाजीला अतिशय छान चव येते. सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. भाजी हलकीशी थंड झाल्यानंतर आणखी रबरबीत बनते. तर हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने हे मिक्स व्हेज म्हणजे कुर्मा बनून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता भाजी चांगली मिळून आलेली आहे. कुठे पाणी कुठे भाजी असा प्रकार झालेला नाही. आता याच पद्धतीने मस्त रसरशीत भरलेली वांगी सुद्धा कशी बनवायची ते पाहूयात. तर सुरुवातीला यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊयात. त्यासाठी एका पॅन मध्ये 45 ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे. याऐवजी किसून घेतलेलं सुकं खोबरं वापरू शकता. हलकासा रंग बदलेपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचंय. यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पाने सुद्धा परतून घेतलीत. प्लेटमध्ये काढून घेऊन थोडंसं थंड करून घ्यायचं. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 350 ग्रॅम भाजलेले शेंगदाणे घेतले. यामध्ये सुकं खोबरं घेऊन थोडीशी मोठी त्याची पावडर करून घ्यायची. अगदी बारीक न करता थोडीशी दरदरीतच करून घेतलेली आहे. आता 100 ग्रॅम लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे काप घेत. यामध्ये 1 कप कोथिंबीर घालून हे सुद्धा वाटून घेतलं. पाणी न घालताच हे आपल्याला वाटून घ्यायचे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण घेतलं. यामध्ये 15 ग्रॅम काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. 40 ग्रॅम साठवणीचं लाल तिखट घेतलेलं आहे. 1 चमचाभर यामध्ये हळद घेतली. 10 ग्रॅम गरम मसाला आणि 15 ग्रॅम धनेपूड घेतले. 2 ते 2.5 चमचे यामध्ये मीठ घ्यायचं आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळ्या साहित्याचं वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे. यामध्ये ओलं वाटण घालायच्या अगोदर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घ्यायची आणि थोडंसं म्हणजे 3 ते 4 चमचे यामध्ये तेल घ्यायचं. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. या भाजीसाठी एकूण 120 ml मी तेल वापरलेलं आहे. त्यातलं थोडंसं तेल यामध्ये घेऊन असं ओलं वाटण करून घेतलं. आता इथे मी 3 किलो स्वच्छ धुवून घेतलेली वांगी घेतलेली. तर साधारण एवढ्या आकाराची फ्रेश वांगी घ्यायची. थोडासा देठ कट करून घ्यायचा, काट्याचा भाग काढून घ्यायचा आणि या पद्धतीने याला कट करून घ्यायचं. सगळी वांगी कट करून व्यवस्थित चेक करून घ्यायची, कारण बरीच वांगी किडलेली सुद्धा असतात. आता या पद्धतीने थोडा थोडा मसाला यामध्ये स्टफ करून घ्यायचा. अगदीच जास्त मसाला यामध्ये भरून घ्यायचा नाही. उरलेला मसाला तेलामध्ये आपण भाजून सुद्धा घेणार आहे. तर या पद्धतीने प्रत्येक वांग कट करून घेतल्यानंतर लगेचच त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा. आता एका मोठ्या भांड्यामध्ये उरलेलं सगळं तेल काढून घेतलं. यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी आणि थोडासा हिंग घेतला. थोडीशी कढीपत्त्याची पाने घेऊन चांगलं परतून घेतलं. आता यामध्ये अर्धा किलो चॉप करून घेतलेला कांदा घेतला. कांदा अगदी बारीक चिरलेला असावा किंवा चॉपरला अगदी बारीक चॉप करूनच घ्यायचा. आता कांद्याचा हलकासा रंग बदलेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. कांद्याचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा. त्यामुळे 7 ते 8 मिनिटे सतत हलवत चांगला परतून घ्यायचा. तर हे पहा कांद्याचा रंग बदललेला आहे आणि तेल सुद्धा सुटलेला आहे. आता यामध्ये वांगी भरल्यानंतर जो उरलेला मसाला होता तो सुद्धा काढून घेतला. हा मसाला सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. हवं तर यामध्ये थोडंसं पाणी घालून सुद्धा हा मसाला परतून घेऊ शकता. आता ही भाजी तुम्हाला किती सैलसर किंवा दाटसर बनवायची आहे त्या पद्धतीने यामध्ये पाणी ऍड करायचं. इथे मी सुकी वांग्याची भाजी बनवणार नाही, थोडीशी रस्सा भाजीच बनवणार आहे. त्यामुळे पाणी थोडंसं जास्त वापरलेलं आहे. आता यामध्ये भरलेली वांगी काढून घेतली. वांगी यामध्ये काढून घेतल्यानंतर जास्त हे हलवून घ्यायचं नाही, तर हलक्या हाताने फक्त मिक्स करून घ्यायचं. झाकण लावून वांगी चांगली शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं. वांगी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर मंद आचेवरच 10 ते 12 मिनिटे वांगी शिजवून घेतली आणि हे पहा मस्त रसरशीत अशी ही वांग्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. टूथपिकच्या साह्याने वांग्याच्या देठाकडचा भाग चेक करून पाहायचा, म्हणजे पूर्ण वांग व्यवस्थित शिजलं आहे की नाही ते समजतं. तर अतिशय सोप्या पद्धतीने मस्त रसरशीत चविष्ट भरलेली वांगी बनवून तयार झालेली आहेत. आता मस्त मसालेदार आणि खमंग मसाले भात कसा बनवायचा ते सुद्धा पाहूयात. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे मसाले भाताचा मसाला कसा बनवायचा ते पाहूयात. तर त्यासाठी एका पॅन मध्ये 25 ग्रॅम धने घेतले आणि 20 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत. हलकासा रंग बदलेपर्यंत हे छान भाजून घ्यायचे. आता यामध्येच खडा मसाला सुद्धा घेऊयात. तर त्यासाठी 4 तमालपत्र, 2 मोठी वेलची, 4 छोटी वेलची, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा लवंग, 3 ते 4 चक्रफूल आणि 3 ते 4 दालचिनीचे तुकडे घेतले. यातली वेलची बाजूला काढून घेतली आणि सगळा खडा मसाला सुद्धा भाजून घ्यायचा. वेलची आपण फोडणीमध्ये वापरणार आहे. हलकासा रंग बदलला, खमंग वास सुटू लागला की प्लेटमध्ये काढून घ्यायची. पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये
हा मसाला काढून घेतला. मिक्सरला 3 ते 4 वेळा फिरवून घ्यायचं, बारीक पावडर करून घेतली आणि मस्त खमंग असा हा मसाले भाताचा मसाला बनवून तयार झाला. आता एका मोठ्या कुकरमध्ये 1.5 कप म्हणजे 250 ग्रॅम तेल घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे जिरे आणि 1 चमचा मोहरी घेतली. थोडीशी कढीपत्त्याची पाने आणि छोटी आणि मोठी वेलची सुद्धा काढून घेतली. थोडा वेळ हे तेलावरती परतून घेतलं. आता यामध्ये अर्धा किलो बारीक चॉप करून घेतलेला कांदा घेतला. आता सुरुवातीला कांदा हलकासा रंग बदलेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. यासाठी सुद्धा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला असावा किंवा अगदी बारीक चॉप केलेला असावा. कांद्याचा हलकासा रंग बदलला की यामध्ये बाकीच्या गोष्टी घ्यायच्या. तर इथे मी 30 ग्रॅम मिरची, 4 इंच आल्याचे काप आणि अर्धा कांदा असं एकत्रच चॉप करून घेतलेलं आहे. आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. असं मोठं मोठंसे चॉप करून किंवा वाटून घेतल्यामुळे मसाले भाताला मस्त खमंग अशी चव येते. त्यानंतर अर्धा किलो बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घेतला. आता या सगळ्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. तर 5 ते 6 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता याला आता तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये बनवून घेतलेला सगळा मसाला काढून घेत. त्यासोबतच 1 ते 1.5 चमचा हळद, 10 ग्रॅम गरम मसाला घेतलेला आहे आणि 20 ग्रॅम इथे मी लाल तिखट सुद्धा घेतलेलं आहे. पुन्हा हे सगळं चांगलं तेलावरती परतून घ्यायचं. आता या तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाला चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये 400 ग्रॅम मटार घेतलेला आहे. त्यासोबतच 300 ग्रॅम फ्लॉवरचे मोठे मोठे तुरे घेतलेले आहेत आणि 400 ग्रॅम बटाट्याचे मीडियम आकाराचे काप करून घेतलेले आहेत. यामध्ये तुम्हाला आवडतील अशा भाज्या वापरू शकता. भाज्यांमध्ये हा सगळा मसाला चांगला मिक्स करून घेत. हवं तर यावरती झाकण ठेवून फक्त 5 मिनिटे वाफवून सुद्धा घेऊ शकता. तर हे पहा, भाज्यांमध्ये मसाला सुद्धा छान मिक्स झालेला आहे, मुरलेला आहे. आता यामध्ये 1.5 किलो धुवून घेतलेले तांदूळ काढून घेतले. इथे मी सुरती कोलम तांदूळ वापरलेला आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा वापरू शकता. तांदूळ मी भिजत ठेवलेले नव्हते, धुवून यामध्ये मी वापरलेले आहेत. तांदूळ घातल्यानंतर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. या ताज्या बनवून घेतलेल्या मसाल्यामुळे भाताला अतिशय छान चव येते. आता यामध्ये आपल्याला थंड पाणी न घालता गरम पाणी घालायचंय. तर तांदूळ व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये गरम पाणी घेतलं. मसाले भात हलकासा चिकटच असतो, त्यामुळे थोडंसं जास्त पाणी वापरायचं. आता सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घेतल्या. 2.5 ते 3 चमचे किंवा चवीपुरतं मीठ घालायचं. त्यानंतर 2 चमचे बारीक चिरून घेतलेला गूळ घेतलेला आहे आणि सोबतच 25 ग्रॅम काजू सुद्धा घेतले. थोडासा गूळ वापरल्यामुळे हलकीशी गोडसर अशी चव येते आणि त्यामुळे भात सुद्धा चवीला अतिशय छान लागतो. यातलं मिठाचं प्रमाण या पाण्याची थोडीशी चव घेऊन सुद्धा बघू शकता. याचं मी झाकण लावून घेतलेलं आहे. 1 ते 2 शिट्ट्या करून घ्या. कुकर ऐवजी पातेल्यामध्ये सुद्धा हा भात तुम्ही बनवू शकता. शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे पहा, हलकासा चिकट आणि तरी सुद्धा मोकळा मोकळा मस्त मसालेदार भात बनून तयार झालेला आहे. यातल्या भाज्या सुद्धा अगदी परफेक्ट शिजलेल्या आहेत. आता या भाताची चव आणखी वाढण्यासाठी यामध्ये 50 ग्रॅम तूप चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामुळे या मसाले भाताची चव आणखी वाढते. त्यानंतर वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतली आणि ताज्या नारळाचा चव सुद्धा यावरती काढून घ्या. वरून थोडासा गरम मसाला सुद्धा यावरती भुरभुरून घेऊ शकता. तर अतिशय सोप्या पद्धतीने मस्त खमंग मसालेदार हा मसाले भात बनून तयार झाला आणि सोबतच आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने पुऱ्या सुद्धा करून घेतलेल्या आहेत. वांग्याची भाजी थंड झाल्यानंतर आणखी थोडीशी दाटसर होते आणि मसाला सुद्धा वांग्यांमध्ये छान मुरला जातो. तर 25 ते 30 जणांसाठी हे तिन्ही पदार्थ तुम्ही बनवू शकता. साहित्याच्या या प्रमाणात अगदी परफेक्ट हे सगळे पदार्थ बनून तयार होतील. घरी पार्टी असेल, फूड ऑर्डर घेत असाल तर 25 ते 30 लोकांसाठी हे पदार्थ तुम्ही बनवू शकता. मागे सांगितल्याप्रमाणे साहित्याचं, वजनी आणि वाटीचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. फूड ऑर्डर घेत असाल तर हे प्रमाण खूप उपयोगाचं ठरेल.